बल गट क्रमांक 5 यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही रोटरी क्लबचा हा शांतता प्रस्थापित करणे व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे म्हणजे पीस बिल्डिंग अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचा या महिन्यात जास्तीत जास्त काम होत असतं। आत्तापर्यंत अनेक वर्षांपासून आम्ही या महिन्यामध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था याच्यावर काम करणाऱ्या अनेक लोकांचा सत्कार आम्ही करत आलेलो आहे। मागच्या वर्षी आपण तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील या सर्वांचा आम्ही रोटरी क्लबच्या वतीने सत्कार केलेला होता। यावर्षी आपल्या इथे पोलीस बल गट क्रमांक 5 यांचे जे सर्व जवान आहेत तर हे सर्व जवान आपल्या घरापासून 6-6 महिने लांब राहून सुद्धा गडचिरोली नक्षलग्रस्त भागामध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रभर देशामध्ये शांतता प्रस्थापित करत असतात। तर त्यांच्यासाठी आम्ही हा आजचा सत्कार आयोजित केलेला होता। तर त्यांना आम्ही एक रोटरीकडून सन्मानपत्र व सन्मान चिन्ह हे दोन्हीही आम्ही दिलेले आहेत। तर या सर्वांचं आपल्याकडे दौंड भागामध्ये तर सहकार्य आहेच आहे, परंतु देशभर जी शांतता प्रस्थापित करतात त्याच्याविषयी सगळ्यात जास्त कौतुकाची थाप म्हणून आमच्या रोटरीकडनं आम्ही हा आजचा सत्कार केलेला आहे। तर SRPF बल गट क्रमांक 5चे सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही आमच्या बाजूने खूप धन्यवाद मानतो की आज आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्ही आजचा हा कार्यक्रम इथे आज रोटरी क्लब ऑफ दौंडच्या संयुक्त विद्यमानाने तसेच समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड आदरणीय श्री गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड येथील अष्टविनायक मंगल कार्यालय या ठिकाणी एक आगळा वेगळा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ दौंडच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला। तो कार्यक्रम म्हणजे राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना शांतिदूत पुरस्कार, तसेच या ठिकाणी वाढता ताणतणाव, वाढता बंदोबस्त यासोबतच आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी मनशांती प्रोग्रॅम रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला। आदरणीय जोशी सरांनी या ठिकाणी जवानांना जे संबोधन केलं त्याचा निश्चितच त्यांच्या भावी आयुष्यात त्यांच्या सर्व्हिसमध्ये फायदा होणार आहे। खरोखरच आज पाहायला गेलं राज्य राखीव पोलीस दल जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर एक अतिशय कर्तव्यनिष्ठ म्हणून काम करतं। प्रामाणिकपणाचा बाणा राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये तो आहेच। ते आपण विविध इलेक्शनच्या माध्यमातून, नक्षलबंदोच्या माध्यमातून आपण पाहत आलात। त्याचं एक आम्हाला योगदान म्हणून आणि त्याचं एक सर्टिफिकेट, एक प्रमाणपत्र म्हणून आज शांतिदूत पुरस्कार आज रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या अध्यक्षा सविता भोर मॅडम यांनी तो पुढाकार घेऊन आज आमच्या जवानांना या ठिकाणी बहाल केलेला आहे। मी खरोखरच रोटरी क्लब ऑफ दौंड यांचे मी मनस्वी आभार मानतो। अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।